आपल्या सर्वांनी ज्यांचं भाषण ऐकलं ते डॉक्टर अमोल कोल्हेजी, श्रीराम शेट्टे साहेब, हेमंत टकलेजी, खासदार भास्करराव बगरेजी, सुनील भुसाराजी, या निमित्ताने उपस्थित असणारे आपले राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, तिलोत्तमाताई पाटील, सयाजीराव गायकवाड, गोकुळ पिंगळे, श्याम पगार, अमोल भालेराव, संगीताताई पाटील, साधनाताई पाटील, किरण कांतोरे, इगतपुरीचे यशवंत निकम, दत्तात्रय वागचोरे आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांनी मोठी सभा घेतली आणि त्यापेक्षा मोठी रॅली काढली आणि रॅली अशा ठिकाणाहून काढली की ती 1-2 किलोमीटर फार लांबून रॅली निघाली आणि आमचं फार प्रेमानं आपण सगळ्यांनी स्वागत केलं। आम्ही ज्यांना पुढे पाठवलेलं त्यांची 3-4 भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत। मुद्दा कळलेला आहे की का ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या गावात आलेली आहे। विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यानं होणार आहेत। लोकसभेला बगरे सरांच्या सारखा उमेदवार आपण सहजासहजी जनतेनं निवडणूक हातात घेऊन निवडून दिला, म्हणजे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी किती मोठा रोष सामान्य माणसांच्या मनात आहे हे या निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं। लोकशाहीमध्ये सामान्य लोक शांत बसतात, पण त्यांच्या हातात त्यांचं मत असतं। ते मत व्यक्त करून किती मोठा निषेध व्यक्त नाशिककरांनी केला हे आम्ही डोळ्याने बघितलंय। एवढ्या ताकदीनं तुम्ही बगरे सरांना निवडून दिले। साम दाम दंड भेद समोरून होता, पण सामान्य अशा घरातून आलेल्या बगरेंच्या मागे तुम्ही उभा राहिला। लोकसभेची निवडणूक झाली आणि सरकार घाबरलं। घाबरलेलं सरकार एवढं घाबरलं की त्यांनी तिजोरीचं दारच काढून बाजूला ठेवलं। त्यामुळे मागाल ते आता सरकार हो म्हणते, मागाल ते। एखादी गोष्ट आली, एखादा आमदार आला आणि म्हटला हे घोषणा झाली पाहिजे, नाही तर माझं माझ्या मतदारसंघात तोंड दाखवणं मुश्किल होईल, काहीतरी भानगड करा, की लगेच मंत्रिमंडळाचा ठराव, म्हणजे ग्रामपंचायतीच्या ठरावापेक्षा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या ठरावाची अवस्था केविलवाणी झालेली आहे। काही त्यात अर्थ राहिलेला नाही। आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये अनेक वर्ष पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आपण तोंड देतोय। अलीकडच्या काळामध्ये आमच्या कोल्हे साहेबांनी दिल्लीत प्रश्न विचारला नार पार योजनेबाबतीत, केंद्रीय मंत्री जलसंपदा खात्याचे त्यांनी उठून उत्तर दिलं की ते काही किफायतशीर प्रकल्प नाहीये। आता आपल्या भागात पाणी यायचं असेल तर पार नदीचं पाणी वळवून आपल्याकडे आणणं हा एकमेव पर्याय आहे। आणि गोदावरी खोऱ्यात ते पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवणं अत्यंत गरजेचं होतं, पण या सरकारला त्याचं भानच नाही। आणि त्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं अपेक्षा करतोय। हाय राईज कॅनॉलद्वारे चांदवड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी देण्याची योजना DPR मध्ये घालणं आवश्यक होतं, पण या सरकारचं त्याकडे लक्ष नाही। आणि त्यानंतर आपल्या
भागातल्या या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समितीने आता निवेदन तयार केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता निविदा वर्तमानपत्रात जाहीर झालेल्या आहेत. ताबडतोबीनं पार गोदावरी हा प्रकल्प कुठंच तुमच्या गणितात दिसत नाही, तर त्या पार गोदावरी प्रकल्पाचं नावही तुम्ही घ्यायला तयार नाही आणि म्हणून नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पातून चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील 35 ते 40 गावांना पाणी देण्याचं नियोजन करा आणि पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्यातून परसूल ते पाजन नदीपर्यंत पाटसरी व्हावी, तसेच सदर कालव्यात गेटची संख्या वाढवण्यात यावी आणि कायमचा आमचा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवावा अशी संघर्ष समितीने मागणी केलेली आहे. मी आपणाला एवढंच सांगतो की आता टेंडर काढले, ते तुम्हाला येऊन भाषणात सांगतील टेंडर निघाले, तुम्ही काय काळजी करू नका. कारण एवढा फटका पडलेला आहे कांद्याचा आणि शेवटच्या क्षणी हे शहाणपण सुचलेलं आहे सरकारला. त्यामुळं घोषणा करून त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे. आपल्याला माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्यात सत्तेत असणारी लोक येतील त्यावेळी संघर्ष समितीने त्यांना निवेदन देऊन बघा काही दुरुस्त्या करतायत का करा. आता आपलं सरकार नाहीये, पण 2 महिन्याचा काळ गेल्यावर महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर आपलं सरकार येईल. आपल्या संघर्ष समितीला मुंबईत नव्या सरकारसमोर निमंत्रण देईन मी आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पाणी वळवून द्यायचं काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करेल असं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना वचन देतो. कारण चांदवड तालुक्याचा प्रश्न अनेक वर्षाचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाणी या मतदारसंघात या तालुक्यात आपल्या चांदवड तालुक्यात आणण्यासाठी विशेष काही योजना करणं गरजेचं आहे, ज्याचा या निवेदनात उल्लेख केला आहे आणि त्यासाठी आपण सगळे पाठपुरावा करू. सरकार जर आपलं आलं तर आपल्याला निश्चितपणाने विशेष चांदवड तालुक्याचा शेतकरी जो कष्ट करणार आहे, राबणार आहे, अनेक वर्ष पाण्याची अपेक्षा ठेवणारी इथं जुनी बसलेली माणसं आहेत की ज्यांनी पवार साहेबांच्या वेळेपासून आत्तापर्यंत त्यांना साथ दिली, त्यांना न्याय देण्याचं काम आपण जरूर करू. निवडणूक आता 2 महिन्यानं होणार आहे. 2 महिन्यानं निवडणूक होणार आहे. त्यामुळं निवडणुकीत आता आपल्याला पुन्हा एकदा आपली मतं व्यक्त करायची आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. चर्चा चालू आहे. आणखीन एकदा बैठक मुंबईत होणार आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही चर्चा करतोय. मला आपल्या भावना चांगल्या माहिती आहेत. अनेक वेळा आपण हे आतापर्यंत 3-4 वेळा मी चांदवड तालुक्यात डॉक्टर येऊन गेलो तर डॉक्टरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सतत सांगितलेलं आहे की काही गेल्या हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर आम्हाला संधी द्या आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटी तुम्ही अनेक वर्ष पवार साहेबांना साथ दिलेली आहे. मला आठवतं राहुल गांधी देखील चांदवडला कांद्याच्या प्रश्नाच्या काळात तिथं मार्केट कमिटीला येऊन गेले आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनी आघाडीचं शेवटी आपण काम करणार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा अजून पूर्ण झालेल्या नाहीत. काही ठिकाणी
ते सगळी कुंडली माझ्याकडे आहे आणि ती कुंडली मीटिंगमध्ये सांगू आम्ही. आपण सगळ्यांनी गेले 2 वर्षाचा दिल्ली मुंबईचा कारभार बघितला. आता अमित शहा उद्या आढावा घेण्यासाठी येणार आहेत. मला कुणीतरी नाशिकमध्ये सकाळी विचारलं, ते आढावा घेण्यासाठी येणार आहे, तुमचं मत काय आहे? आता किती जागा पडणार याचा आढावा तर घ्यावाच लागेल ना. त्यामुळे आढावा तर घेतलाच जाईल. त्यामुळे आढावा घेऊन त्यानंतर काही दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न कदाचित, आता प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे तसा ते करतील. पण माझी आपणाला विनंती आहे की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता आपली तयारी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी करायची याचं नियोजन करा. कारण 10-12 तारखेला माझ्या अंदाजाने आचारसंहिता जाहीर होईल आणि 10-15 तारखेला नोव्हेंबरच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मतदारांपर्यंत पोचण्याची खरी गरज आहे. मगाशी सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत आमच्या आधीच्या वक्त्यांनी ते तुम्ही ऐकलेले आहेत. नाटिका बघितली का? ती जे आम्हाला बोलता येत नाही ते त्या सगळं त्याच्यात आहे. त्यामुळं तुम्हाला कुणी कुणी मगाचं नाट्य बघितलं हात वर करा बघू. हा, म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलेली लोक आहे. हॉलमध्ये सुरुवातीपासून बसलेली आहेत आणि ते नाट्य डॉक्टर गायकवाडांनी आणि तुम्ही कुणी बघितलं नसाल. तुम्ही पुढाऱ्यांच्या मिरवणुकीसाठी तिकडे गेला होता. नाही, नाटक कधी आलं? ते नाट्य कधी झालं? 4 वाजता. आणि म्हणून आज जसं आपण 2 वाजता आला आणि आम्ही इथं 7 वाजता आलोय, तसं पुढचाही मतदारसंघ तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं त्यांनाही लवकर आम्ही यावं अशी अपेक्षा आहे. आपण वेळोवेळी बोललोय, अनेक वेळा आपली चर्चा झाली आहे. तुमच्याशी जास्त काही संवाद, काही वेगळं सांगायची गरज नाही. मागच्या वेळी शेट्टे साहेब इथं बसलेले आहेत. खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने लढाई केली तर मला वाटतं आपला विजय या मतदारसंघात होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि या मतदारसंघामध्ये पाण्याची समस्या मोठी आहे. 10 वर्षात त्याच्यावर काही काम झालं नाही. MIDC नाही. युवकांची बेरोजगारी फार मोठी आहे. चांदवड तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा, पण दुष्काळी यादीत तालुक्याचं नाव नाही. शेतीमालाचा भाव हा वेगळा प्रश्न आहेच. पण जेव्हा कांदा शेतकऱ्याकडे असतो त्यावेळी भारतीय जनता पक्ष निर्यात बंदी करतं. कांदा शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडे सरकला की निर्यातीचे कर कमी करतं, निर्यात बंदी उठवतं. आमच्या राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी येऊन इथं माफी मागितली ना, का नाही? आमची माफीची अपेक्षाच नाही. त्यांनी ठामपणानं सांगावं की भारतामध्ये शेतीमालाच्या निर्यातीला कधीही आम्ही बंदी करणार नाही. एवढं त्यांनी मोदी साहेबांच्याकडून काम करून जरी घेतलं ना, तरी जो खड्डा पडलाय त्यांच्यासाठी तो जरा भरून निघेल. देशामध्ये राहू दे, पण एवढं तरी सांगितलं त्यांनी की कांदा निर्यात बंदी मोदींचं सरकार असेपर्यंत कधी होऊन देणार नाही. आणि तसं लेखी ऑर्डर जर काढली, लेखी 2029 पर्यंत नो निर्यात बंदी, कांद्यावर निर्यातीचं शुल्क एक्सपोर्ट ड्युटी नाही, असं गॅरंटी जर दिली तर काही थोडा बहुत विश्वास ठेवता येईल. आता कांदा पुढच्या वेळी आला आपला, शेतकऱ्यांच्या जेवढी कांदा असेल त्यावेळी बरोबर निवडणुका झालेल्या असतील, ही एक्सपोर्ट ड्युटी लावायला दिल्ली मोकळी झाली आणि शेतकऱ्यांना दाबून देशातल्या या कांद्याची किंमत वाढून द्यायची नाही.
पाकिस्तानचा कांदा दुसरीकडे विकला महाग दराने तर चालतो, पण आपल्या कांद्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही, ही अशी मनात पाप असणारी प्रवृत्ती दिल्लीत पुन्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधारानं जाऊन बसली. पूर्वी एकटं त्यांचंच राज्य होतं, पण तुमच्या सगळ्यांनी बगरे सरांना पाठवलं तसं 240च आकडा त्यांचा झाला. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधाराने मोदी साहेबांनी आता सरकार स्थापन केले. नितीश कुमारांचं दुसरं नाव पलटूराम आहे. पलटूराम कधी गडी पलटल सांगता येत नाही. चंद्राबाबू नायडू पण त्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळं 4-6 महिन्यात ही दोघं पलटी मारतील असा देशातल्या लोकांचा अंदाज आहे. आणि मग केंद्र सरकार पडेल. त्यावेळी इंडिया आघाडीने देशातल्या जनतेला जे कमिटमेंट दिलेले आहेत त्यातल्या काही कमिटमेंट अतिशय चांगल्या आहेत, त्या पूर्ण व्हायला सुरुवात होईल. अगदी म्हणजे महिलांना दर महिन्याला 8,000 रुपये देण्यापासून केंद्र सरकारच्या इंडिया आघाडीने आश्वासनं दिलेली होती. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षभरात या घटना घडतील असा अंदाज आहे. पण प्रश्न हा आहे की केव्हा होणार. आणि माझी समजूत अशी आहे की भाजपच्या ताब्यातनं जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्र जात नाही तोपर्यंत शेवटचा धक्का बसणार नाही. त्यामुळं लोकसभेला तुम्ही ज्या ताकदीनं मतदान केलं त्याच ताकदीनं इथला आमदार भाजपच्या विरोधात निवडून देऊन भाजपचा आमदार जर पाडला तर त्याचा उपयोग मुंबईतलं सरकार घालवण्यासाठी होईल. आणि सरकार एकदा मुंबईतलं गेलं तर मोदी साहेबांचं दिल्लीतलं सरकार फार काळ टिकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि म्हणून आपलं यावेळचं मत देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आरक्षणाच्या विरोधी यांची भूमिका, महागाईबद्दल बोलतच नाहीत. आज कशी महागाई आहे ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. बेरोजगारांच्या मध्ये कसे प्रकल्प बाहेर गेले माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं असेल. या सगळ्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र एवढा कधी मागे गेलेला नव्हता. आज महाराष्ट्राचा नंबर 11वा आहे दरडोई उत्पन्नात. छोटी छोटी राज्य आपल्या वर आहेत ते ठीक आहे, पण शेजारचं गुजरात राज्यही आपल्या वर. जेव्हापासून 2014 सालानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर 1.5-2 वर्षात महाराष्ट्राच्या पुढे गुजरात गेला, तो अजून मागे गेलेलाच नाही. किती वर्ष आपण मागे याचा विचार करा. त्यामुळं महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातलं हे युती सरकार पूर्ण सपशेल फेल गेलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे सरकार बदललं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी आपणाला एवढंच वचन देतो. आज महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पोलिसांची यंत्रणा आणि कायद्याची व्यवस्था एवढी चांगली करू आम्ही की महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणाची होणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था, न्याय व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आम्ही महाराष्ट्रात राखण्याचं काम करू. आता काय नागपूरला टेबलवर बसून पोलीस जुगार खेळतात पोलीस स्टेशनमध्ये. काय काय चाललंय आता ते सांगून ते नवाच विषय आहे, तो निवडणुकीला प्रचाराला आल्यावर मी सांगेन. पण हे सरकार बदललं पाहिजे हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. हेमंत टकले सकाळपासून लांब बसून आमचे सभा बघतायत. कालही त्यांनी बरीचशी माहिती घेतली आणि मला आत्ता ते म्हटले, जयंतराव फार उत्साह आहे लोकांच्यात. मागच्या 2-3 निवडणुकात एवढा बघितला नव्हता. एवढ्या उत्साहाने महाराष्ट्रात लोक या शिवस्वराज्य यात्रेला हजर राहायला लागलेले आहेत असं त्यांनी मला मगाशी ते सांगत होते. पण लोकांचा उत्साह आहे तो ह्या त्रिकुटांचं महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी आहे. आणि तो उत्साह बघून सरकार घाबरलेला आहे. म्हणून आता काय तर हिंदू मुस्लिम दंगल होते का, भावना उद्दीपित करण्याची विधानं भाजपचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार करायला लागले. एवढ्या खालच्या थरावर जाऊन मतासाठी काहीही
अशी जी मानसिकता आहे ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सोयीची मित्रांनो नाही। आणि म्हणून सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे। आमच्या सगळ्या अल्पसंख्याक बांधवांनी देखील आणि हिंदू बांधवांनी देखील, कारण ही निवडणुकीची फोडणी घालायचं काम चालू आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवशी पडला ना त्या दिवशी हे सरकार पडणार हे निश्चित खात्रीनं नक्की झालेलं आहे। हे माणसं माफ करणार नाही। सगळ्यांनी माफी मागितली, माफ माफ माफ। अरे बेट्यानो, करताना काय भ्रष्टाचार केला, पुतळ्यात पण पैसे खायचे, काय त्याला प्रमाण नाही की नाही? जे आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे ते पुतळा करताना असा दुर्लक्ष अक्षम अशा चुका तुम्ही करता, याला माफी होऊ शकत नाही। यांनी बांधलेला रस्ता, यांनी बांधलेल्या इमारती, अगदी भगरे सर गेले त्या संसदेत उत्साहानं लोकसभेत, आणि लोकसभेत गेल्यावर बगरे सरांना वाटलं काय चांगली लोकसभा आहे, या वया एअर कंडिशन आहे। बगरे सरही मला वाटतं खुश झाले असतील, त्यांना विचारलेलं नाही मी। आणि पाऊस आल्यावर जे गळायला लागलं गेल्या 6 महिन्यापूर्वी बांधलेली बिल्डिंग जर धो 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 गळत असेल आणि पाणी जर सगळ्या इमारतीत शिरत असेल, राम मंदिर गळायला लागलं। लोकसभेत मागच्या वेळी रामाची मंदिरं, काळाराम, अयोध्या, रामेश्वरम, जिथं जिथं रामाची मंदिरं आहेत मोठी तिथं सगळीकडे भाजपचा पराभव झाला। कारण भारतीय जनता पक्षामध्ये आता राम राहिलेला नाही, त्याने पार्टी सोडली ती, तेव्हा आता आपल्या पार्टीत आलेला आहे। आणि त्यामुळं या देशातल्या सामान्य लोकांना भारतीय जनता पक्षाची ही रणनीती कळलेली आहे आणि ती आज उघडी पडते आहे। आणि म्हणून भारतातली आणि महाराष्ट्रातली जनता या भारतीय जनता पक्षाला कंटाळलेली आहे। मी आपणाला विनंती करेन की आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने जेवढा उत्साह आज आम्हाला इथं स्वागतासाठी दाखवला, त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीत देखील तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा। आपल्या मनासारखं सरकार आलं तर चांदवडच्या विकासाची हमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला देऊ। हा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे, हे कधी विसरू नका। आपला स्वाभिमान आम्ही पवार साहेबांनी दिल्लीला जाऊन दिल्लीच्या पायावर कधी ठेवलेला नाही। जेव्हा जेव्हा लक्षात आलं पवार साहेबांच्या की दिल्ली आपल्या स्वाभिमानाला ठेच लावते, पोचवते, तेव्हा तेव्हा पवार साहेबांनी महाराष्ट्राची परंपरा जपली आणि स्वाभिमानानं ताटपणानं उभं राहिले। आजही महाराष्ट्रात पवार साहेबांना झुकवण्यासाठी, पवार साहेब झुकत नाहीत म्हटल्यावर त्यांच्या पक्षात फितुरी करून त्यांचा पक्ष मोडून काढण्याचा प्रयत्न केला। पण मी महाराष्ट्राच्या आम जनतेचे आभार मानेन की पवार साहेबांच्या मागं, पवार साहेबांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्रातले तरुण आज उभे आहेत। हा 84 वर्षाचा युवा नेता फिरतोय, पायाला भिगरी लावून फिरतोय, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी मनावर घेतलेला आहे आणि पवार साहेबांना साथ द्यायचं ठरवले। आणि म्हणून मी मगाशी एके ठिकाणी सांगितलं, भले भले आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करतात। मी एकाला विचारलं की आता फार आमचा निर्णय जवळपास झालाय त्या मतदारसंघाचा, नाही म्हटले, मी जरा मतदारसंघाचा कानुसा घेतला तर सगळे म्हणतायत की ती तुतारी घ्या, तुतारी घेतली तर जमेल असं सगळे म्हणतायत। त्यामुळे काही करा, त्याला MLC करा, पण मला आमदार करा। सांगण्याचा मुद्दा काय तर लोकांच्यातच तुतारीच्या विषयी आपुलकी भावना आहे। पवार साहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी जे काम केलंय त्या कामाला जागून त्यांच्या मागे उभा राहून पुन्हा एकदा महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी प्रयत्न करूया। हा महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला निकाल आहे, त्याला तुम्हा सर्वांची साथ असावी एवढीच विनंती करतो। आणि पुन्हा एकदा डॉक्टर गायकवाड, तुम्ही सगळ्यांनीच आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा या ठिकाणी मोठा सत्कार केला
फार चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला.